नागपूरच्या सदर पोलिसांनी एक मोठा आर्थिक घोटाळा समोर आणत 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरोपींनी 15 दिवसात 1.5 पट नफा देण्याचा आमिष दाखवत सुमारे 1 कोटींची फसवणूक केली। या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला अटक करत त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथील रहिवासी विजय टोपे यांना त्यांच्या ओळखीच्या महेश वरघडे आणि संतोष सातपुते यांच्याकडून गुंतवणुकीची ऑफर आल्यापासून फसवणुकीचा घटनाक्रम सुरू झाला। त्यांना सांगण्यात आलं की व्हाईट स्क्वेअर टेक्नॉलॉजी नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास केवळ 15 दिवसात गुंतवणुकीच्या 1.5 पट मिळेल। विजय टोपे यांनी स्वतः गुंतवणूक केली आणि इतर ओळखीच्या लोकांनाही गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केलं। आरोपींनी व्हाईट स्क्वेअर टेक्नॉलॉजीमध्ये लोकांकडून आलेले अंदाजे 1 कोटी रुपये गुंतवले। या सर्वांना 15 दिवसात एकूण 40 लाख रुपयांचा नफा देण्याचा आमिष दाखवण्यात आलं। मात्र गुंतवणूकदारांना कुठलाही नफा मिळाला तर नाहीच, शिवाय त्यांची ठेवही परत मिळाली नाही। फसवणुकीचा बळी ठरलेल्या टोपे यांनी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महेश वरघडे, संतोष सातपुते, प्रशांत नायडू, विजय बघेल आणि बलदेव सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। पोलिसांनी या प्रकरणात विजय बघेल नावाच्या आरोपीला अटक केली असून इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे। परंतु पैसे दिल्यानंतर त्यांनी कुठल्याही पद्धती एनओसी किंवा कन्फर्मेशन दिलं नाही, म्हणून फिर्यादी यांना संशय आल्यानंतर त्यांनी प्रशांत नायडू व महेश वरघडे यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे मोबाईल नंबर बंद मिळून आले। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली काहीतरी फसवणूक झालेली आहे। त्यानंतर त्यांनी विजय बघेल या व्यक्तीकडे पुन्हा गेले, जो तो इंटरप्राइजेसमध्ये थांबलेला होता। त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की ती पूर्ण रक्कम त्याने बलदेव सिंग या व्यक्तीच्या सांगण्यावरून जमा केली असून ती रक्कम पुढे ते बलदेव सिंग याचा जो कोणी साथीदार आला होता त्याच्याकडे त्याने हँडओव्हर केलेली आहे। अशा पद्धतीने एक पूर्ण रॅकेट एक संगनमताने सर्वांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्रांची फसवणूक केल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये सुरुवातीला आम्ही विजय बघेल ज्यांनी ही रक्कम स्वीकारली होती त्यांना तपासकामी अटक केलेली आहे। अटक करून गुन्ह्याचा अधिक तपास त्यांच्याकडून करत असून त्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत।